याला घेऊन ना मी अशी ना अशी उन्हातानामध्ये फिरायचे माहितीये तुला. हा केवढा गोरा होता पण मी याला फिरवलाय असा. हा मग आई म्हणजे तुम्ही ठरवून याला करपवलं. म्हणजे काय अगं लोक ना पंचेस साठवण्यासाठी ना टकलांवर केस उगवतात. ते खूप महागात असतं की नाही. मला हेच परवडण्यासारखं होतं, हेच केलं मी. म्हणून आई तू मला करपावला. पण तुझ्या करपलेल्याच्यावर पंचेस मिळतात की नाही. तुझं स्कीट असं फुटतं, तुझे बार असे उठतात, तुला ते फेटे मिळतात की नाही. मिळतात. यासाठी रे राजा एवढं सगळं तुझ्यासाठी केलंय आणि तू तुझ्या सेटवर जाऊन काय करतो. तुला अक्कल नाहीये काडीची. आज कधी नव्हे तेवढी मी माती खाल्ली. काय झालं माहिती का, सगळे म्हणतात गौऱ्या तू सगळं चांगलं करतो पण शेवटी बोलून घालवतो. पण यावेळी मी न बोलून सगळं घालवलेलं आहे. मला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला. त्याचं श्रेय देताना सगळ्यात आधी मी माझ्या बायकोचं नाव घेतलं आणि आईचं नाव घेणार तेवढ्यात माईक बंद पडला. स्टेजवरून खाली आलो तर मला आईचा मेसेज. ए काय रे गौऱ्या, या सटवीचं नाव घेतोस काय रे. आधी घरी ये, बघते तुला. आणि लगेच सटवीचा मेसेज, बायकोचा मेसेज. बंब पेटलाय, या मिळून पाणी होतो. आता माझं काही खरं नाही. गौऱ्या, बाबा तुम्ही ए गौऱ्या, आई. अरे बापरे. गौऱ्या, गौऱ्या, गौऱ्या तू आज नको नाहीये. गौऱ्या हेल्मेट घाल, हेल्मेट घाल. तुला मला फोडून काढायचंय, तुझं तोंडावर असं सटासटा मारायचंय. पण ना तो नकाशा बदलेल, मग काय कामं मिळणार नाहीत. म्हणून हेल्मेट घाल, हेल्मेट घाल. नाही तर मागे ये, त्या डोंगराच्या मागे लपू नकोस. डोंगर कोण? हे बघ, आपल्या तिघांमध्ये प्रसाद खांडेकरला झाकू शकेल असं कोण आहे? मग ये ये रे ये या. चांगले पांग फेडलेस रे माझे, चांगले पांग फेडलेस. काय हे शिकवलं मी तुला गौऱ्या. आई जाऊ दे आई. गौऱ्या, अरे काय केलंस रे तू. माझं श्रेय मला नाही दिलंस, तिला दिलंस. आई आई तू जरा शांत राहा ना ग, आता पटकन जाशील. अगं काय झालं माहिती का, मी तुझंच नाव घेणार होतो मग पण तिचं नाव आधी माझ्या तोंडात आलं ग. अरे पण तुझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा आले ना. आला असल, पण गौरवला काम माझ्या पायगुणामुळे मिळाली. पायगुण टनाटनानं खातेस, टनाचा पाय माझ्या पायावर दिलास. अगं ये, तो गुण अजून येत नाहीये का पायाला माझ्या. मी पायगुण सांगते मला. आणि काय रे तू तुला 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 कोण ओळखतं. हा तुला कशामुळे ओळखतात लोक. कुणी शिकवलं तुला. हा हे अमेझॉनचं जंगल कुणी वाढवलाय. मी, माझ्यामुळे. अरे जगामध्ये कुठे अशी आई बघितलीस का की लहानपणापासून ती सांगते ए पोरा आहे केस वाढव, केस वाढव असं म्हणते. कारण मला माहित होतं ऍक्टिंग मध्ये काही दम नाहीये. हे असं तोंड पाडूनच काहीतरी होणार आहे. काही काय बोलताय. किती छान मेंटेन ठेवलेत बघा केस. तेही मी माझा शॅम्पू वापरू देते ना म्हणून. हा आई ही खूप काळजी घेते माझ्या केसांची. अगं रोज रात्री ती तिच्या हलक्या हातांनी माझ्या केसांना तेल मालिश करते. अरे मेंदू हालतो जरा थांब ना. अरे वा काय फ्रेश वाटतंय. वा उस्ताद झाकीर घरात. बघितलं आई किती हलक्या हाताने मला मालिश करते ते. तिचे हलका हात अशी देईन ना. अरे बा तू ना तुझ्या डोक्यामध्ये ना तिचा हात घालायला देऊ नको. अरे तिच्या तेवढ्या जाडजूड हाताने ना टक्कल पडेल रे तुझ्या डोक्यावर. खूप मेहनतीने मी ते केस वाढवलेत. खूप मेहनत घेतली मी. किती सुंदर केस वाढवलेत मी याचे. तुला सांगू अरे एरियामध्ये ना मी फिरायचे, सगळ्या सलूनवाल्यांना धमकी द्यायचे. अजिबात हात लावायचं नाही. केसाला जरी हात लावला ना कापून टाकेन. माहिती
आपल्या एरियामध्ये ना सगळे मला म्हणायचे, अरे एवढी सोज्वळ बाई आणि धमकी देते. हसते काय दात पाडेन. मला खरंच म्हणायचे, अरे एवढी सोज्वळ बाई आहे आणि ही कशी काय त्या पोटामधला टरबूज बाहेर काढे ना आता. गप्प. मला खरंच म्हणायचे की एवढी सोज्वळ बाई आहे आणि हिला कसं जमतं. नाही मला तो असं नाही नाही. आई मी एवढी क्लॅरिटी देऊन सुद्धा त्यांना कळत नाही मी काय बोलतो ते. वा वा तुझं काय होणार आहे. गौऱ्या अरे आई हा एक सांगू तुला, सांग. तू सोजवळ दिसतेस ग, हा फक्त आवाजाने नाही वाटत. गौऱ्या माझा आवाज तसा तुला मी काय करणार. पण आई तुला सांगू का, हा. ही माझ्या केसांची खूप काळजी घेते हा, आणि मी सुंदर दिसावा ह्याची पण ती खूप काळजी घेते. अरे तू सुंदर दिसणं ही अपेक्षाच निराशाजनक आहे. तुमचा प्रॉब्लेम काय? तुमचा प्रॉब्लेम काय? माझा नवरा हुशार वाटला तर प्रॉब्लेम काय तुमचा? हे बघ, कॉमेडियनना हा ढ असलाच पाहिजे. हा? एकदा का तो हुशार झाला असं लोकांना वाटलं की मग कॉमेडीच्या एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये त्याला जज म्हणून बसवतात. तिथे नो इव्हेंट्स, नो सुपाऱ्या, फक्त पिपाण्या, डबल धमाका, बस. त्यामुळे कॉमेडीची इमेज ढ असलीच पाहिजे. अगं म्हणून त्याला मी ढ केलं. ढ ढ काय बोलताय तुम्ही? ढ. म्हणजे गौऱ्या ठ आहे? अगं पण मी तुझ्यामुळे पुढे शिकू नाही शकलो का. पण पंचस टाकायला शिकलेस की नाही? अरे असं लग्नामध्ये वगैरे गेलास की लोक तुला कसं म्हणतात, ए गौऱ्या ए चल पंच टाक ना, ए पंच मारे मारे मार पंच मार म्हणतात की नाही. मग ते कुणामुळे शिकलास? तुझ्यामुळे. म्हणजे मी करत नाही तुझा विचार? करते ना. गौऱ्या तू वेळेत सेटवर पोचावा म्हणून रात्रीच्या आनंदावर पाणी कोण सोडतं? आनंद कशाला म्हणतात. पाया पडतो, निदान आई समोर तरी बोलू नको रे. ए तुला ना माझ्या आईसारखे पंचेस नाही सुचू शकत. अरे लहानपणी माझ्या आईला काय पंचेस सुचायचे. मला आताही सुचतं ना. म्हणून तर तुला आधी तर आणलाय. पण मला सांग, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पंच कोण आहे. हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा पंच हा तू आहेस. तू आहेस. तू आहेस माझी ब्लॅक कॉमेडी. तू ब्लॅक कॉमेडीचा बादशाह आहेस. मग अरे काय काय केलंय मी ह्याला असं बादशाह होण्यासाठी. काय केलं? ह्याच्या या कलर वरनं एवढे पंचेस फुटतात. अरे याला घेऊन ना मी अशी ना अशी उन्हातानामध्ये फिरायचे माहितीये तुला. हा केवढा गोरा होता पण मी याला फिरवलाय असा. हा मग आई म्हणजे तुम्ही ठरवून याला करपवलं? म्हणजे काय, अगं लोक ना पंचेस साठवण्यासाठी ना टकलांवर केस उगवतात. ते खूप महागात असतं की नाही. मला हेच परवडण्यासारखं होतं, हेच केलं मी. म्हणून आई तू मला करपावला. पण तुझ्या करपलेल्याच्यावर पंचेस मिळतात की नाही. तुझं स्कीट असं फुटत
तुझे बार असे उठतात, तुला असे फेटे मिळतात की नाही? मिळतात. यासाठी रे राजा एवढं सगळं तुझ्यासाठी केलंय आणि तू तुझ्या सेटवर जाऊन काय करतो? तुला अक्कल नाही काढीची? आई, या बाईला काही अक्कल नाही. काय? गौऱ्या, काय? ह्या अवॉर्ड वर माझा हक्क आहे. माझा हक्क आहे, माझा अधिकार आहे. माझा अधिकार आहे. तू बोलायचं माझा नाही. अधिकार आहे. माझा अवॉर्ड आहे. माझा अवॉर्ड आहे. माझा अवॉर्ड आहे. माझा पुरस्कार आहे हा. माझ्यामुळे मिळालाय तो. माझा ते मला पुरस्कार आहे. ते माझा मी पुरस्कार आहे. सांगितलं तुला ते. पुरस्कार ते आहे. म्हणते आणि मला award हवाय. माझा- ते नाही. मला हवाय. अगं ते नाही मला हवाय. अगं ते नाही. अगं ते नाही. अगं बाई, ते नाही मला हवाय. हे काय आहे? गौऱ्या, अरे तुला पर डे कमी समजू शकते, पण ट्रॉफी पण अशी देतात? हे काय? नाहीतर काय, आता या अर्ध्या तुकड्याबरोबर सेल्फी कशी काढणार? ठेव. माझं पहिलं अवॉर्ड होतं रे, आयुष्यातलं, ए, आयुष्यातलं. वा 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 सुपर हिट. फुटलो मेलो आम्ही तिकडे हसून हसून. सुपर हिट, खूप मजा आली. थँक्यू. जाणून घेऊया तुमचा हा परफॉर्मन्स आपल्या सरपंचांना किती भावलाय. सई, माऊली, हे तुझ्यासाठी. हाय हाय. माधवीताई, मी तुझी खूप मोठी फॅन आहे, आत्ता नाही आधीपासून, आणि आज तुला या मंचावर बघताना मला खूप आनंद होतोय. गौऱ्या, यू नीड अ गर्लफ्रेंड. दोघींमध्ये तू पार बिचारा झालायस, तर आजच्या एपिसोडपुरती मी तुझी गर्लफ्रेंड होऊ शकते. ओ हो, हाय हाय. शर्मा रे. खूप मस्त परफॉर्मन्स. तुमची जोडी आता म्हणजे आता लोणचं मुरायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. पण आज 1 किंवा अर्धा किंवा 1.5 किंवा 2 किंवा 5 असे एक्स्ट्रा मार्क्स मिळाले तुम्हाला, तर ते फक्त माधवीताईमुळे असतील, हे लक्षात घ्या. पण मस्त परफॉर्मन्स, सुंदर एनर्जी आणि मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. सरपंच प्रसाद, मला सगळ्यात आधी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांग. ते जे परीक्षकांचं वाक्य लिहिलं होतं, ते लेखकाने लिहिलं होतं का ती तुझी ॲडिशन होती? नाही, माझी नव्हती. बिचारा. एवढा का सिरियस झाला? पांढरा फटक पडला त्याचा चेहरा एका सेकंदासाठी. नाही, मला आवडलं, ते खूप आवडलं मला. नाही, भंकच नाही, खरंच मी खूप सर ते खरंच माझं. बघूया ना कुणाला फेटा मिळतोय काय, त्याच्यावर ठरेल. माधवी, या स्किटमध्ये किंवा या आत्ताच्या परफॉर्मन्समध्ये जरी तू आई असलीस, तरी आज मी जाहीरपणे कबूल करतो की तू बाप आहेस. आहा. बाकी गौरव, आपण भेटूच. आणि अरे, मी टाइमपास करतोय, मला त्याच्याबद्दल काही वाईट नाही वाटलेलं, मला अजिबात राग नाही सर, आता कुठे सुरू झाले माझं. वा वा वा, छान. सुंदर कमेंट्स तर मिळालेले आहेतच. जाणून घेऊया सरपंच तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण देत आहेत. 9 गुण. सई, माझ्या मार्क्समधला 1 मार्क माधवीताईसाठी.